भुजबळांच्या मागे असलेल्या अदृश्य शक्तीनंच त्यांचा बळी घेतला। जरांगे विरोधात भूमिका घ्यायला लावून भुजबळांचा वापर करून घेतल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। आता मात्र अदृश्य शक्तीनं भुजबळांना वाऱ्यावर सोडल्याची टीका देखील राऊतांनी केली आहे। शिंदेंच्या मागे असलेली अदृश्य शक्तीच भुजबळांच्याही मागे होती, अशा शब्दांमध्ये राऊतांनी भाजपवर निशाणा साधला। मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली, ती भूमिका त्यांना घ्यायला लावली। भुजबळांचा पुरेपूर वापर त्या काळामध्ये झाला। जरांगे साहेबांच्या, मनोज जरांगे यांच्या त्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा वापर झाला आणि ज्यांनी त्यांनाही भूमिका घ्यायला लावली त्यांनी भुजबळांना वाऱ्यावर सोडलंय। आणि आता भुजबळांनी किती आदळआपट केला तरी त्यांची लढण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता किती आहे हे पाहावं लागेल। जरांगे विरुद्ध भुजबळ या वादात पडणार नाही, तो त्यांनी स्वीकारलेला मार्ग होता भुजबळांनी, पण त्यांच्या मागे एक अदृश्य शक्ती होती आणि त्या शक्तीनं त्यांना वाऱ्यावर सोडलं। जी एक अदृश्य महाशक्ती शिंद्यांच्या मागे होती पक्ष फोडण्यासाठी आमचा, तीच अदृश्य महाशक्ती महाराष्ट्रातली भुजबळांना उत्तेजन देत होती हे सगळं करण्यासाठी, आणि त्यात भुजबळांचा बळी गेला। हे आजचं तरी आमचं आकलन आहे।